धावपळ तर खूप चालली आहे सध्या. गेले 4 दिवस या धावपळीमध्ये आम्ही आहोत. कसली धावपळ, तर हे शॉपचं सगळं रिनोव्हेशन चाललं होतं. काही गोष्टी झालेत, काही गोष्टी व्हायच्या आहेत. मेन गोष्टी झालेल्या आहेत. पण गंमत अशी आहे, मेन गोष्टी काय झाल्या तुम्हाला सांगते. कलरिंग झालेलं आहे, पेंटिंग करून झालेलं आहे, क्लिनिंग झालेलं आहे, त्यानंतर पेंटिंग झालं, शटरला पेंटिंग करायचं होतं ते झालं. हे बघा इकडे शटर तुम्हाला वरून दिसत असेल तर पेंटिंग करून झालेलं आहे. बाहेरचा पॅसेजसुद्धा क्लिनिंग करून झालेला आहे. हे बघा इकडे शटरला सुद्धा क्लिनिंग करून कलर झालेला आहे, बोर्ड क्लीन झालेला आहे, बाहेरचा पॅसेजला पण कलर करून झालेला आहे. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8 आणि इकडे काही थोड्या लेस होत्या त्या लावून झालेल्या आहेत. बऱ्याच लेस काढून टाकाव्या लागल्या, कारण 2 जम्बो बॅग लेस काढून टाकलेल्या होत्या. रोड साईड शॉप असल्यामुळे इतकी धूळ झाली होती आणि मागच्या 4 महिन्यामध्ये इतकं उकरलेलं, 3-4 वेळा रस्ता उकरून त्याचं काय काम चाललं होतं. त्यामुळे खूप धूळ झालेली, खूप लेअर त्या लेसवरती होते आणि इतका लॉस माझा लेसचा झालेला आहे. खूप वाईट वाटलं, खूप जीवावरती आलं होतं सगळं टाकताना, पण पर्याय नव्हता. कारण ट्रेंड नसेल तर ती गोष्ट आपण यूज करू शकत नाही, त्याहून ती गोष्ट जर अशी खराब झालेली असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो. आता म्हटलं त्याला मी 2 दिवस ठेवलं होतं की ह्याचं काहीतरी करू, पण ह्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून आता हे सीझन चालू झालेले असतात की काही करता येत नाही. मग शेवटी म्हटलं चला हे असं काहीतरी करू, मागे ठेवू, नंतर बघू, वेळ मिळेल तेव्हा होईल, असं म्हणता खूप सारा पसारा आपल्या शॉपमध्ये जमा होतो, आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही. आता माझ्या पाठीमागे बघता इकडे हे काही इनर गारमेंट्स आहेत, काही फॉल्स वगैरे ते ॲडजस्ट केलेले आहेत, जेवढं बसेल तेवढं. इकडे अस्तर ॲडजस्ट केलेले आहेत, बरेच कप्पे अजून मोकळे आहेत, बऱ्याच बॅगा अजून जम्बो बॅगा ज्या आहेत त्या हे केलेल्या आहेत, तशाच बांधून ठेवलेल्या आहेत. तिकडच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा खूप सारं सामान बांधून ठेवलेलं आहे. आणि इकडे क्लिनिंग करत कारण होतं असं सगळं पांढरं शुभ्र मस्त, सिलिंगपासून वॉलला व्हाईट कलर दिलेला आहे, ब्राईट व्हाईट कलर दिलेला आहे, आणि त्यानंतर हे थोडंसं आयवरी कलरचं किंवा क्रीम कलरचं दिसतंय. तर ह्याला सुद्धा पुन्हा मनात आलं की कलर करू. तर आता ह्याला ऑइल पेंट वगैरे लागेल, तर तो एखादा दिवस पुन्हा जाणार आहे. त्यामुळे हे जे लावलेलं आहे ते वरखाली होणारच आहे. तर आता पर्याय नाही, सुचतही नाही. इथे बघा इकडे एवढे कपडे भरलेले, इकडे तुकडे एवढे भरलेले प्रत्येकाचे, ते सुद्धा मी त्याची विल्हेवाट लावलेली आहे. इकडे काउंटरवरती अजून क्लिनिंग आहे, बाकीचं बाहेर क्लिनिंग आहे. हे करता क्लायंट येतात त्यांचं सुद्धा ते घेत आहे. तिकडे साड्यांची बॅग भरलेले आहे, फॉल पिकोवरून आलेल्या साड्या आहेत, लावायला वेळ नाही आहे. आणि हा माझ्या मशीनचा कोपरा आहे. इथे हे कार्पेटसुद्धा बदललेलं आहे. पहिलं कार्पेट होतं काढून टाकलं आणि पुन्हा हे लावून दिलेलं आहे. त्यामुळे लख्ख प्रकाश पडलेला आहे शॉपमध्ये. अजून काही लाईटचे पॉईंट काढायचे आहेत, ते काढल्यानंतर अजून छान वाटेल. तर